मी सुमित सावंत आणि एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। हर्षवर्धन पाटील देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झालेले आहेत। हर्षवर्धन पाटील देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर आपण बघतोय दाखल झालेले आहेत। माजी मंत्री आहेत हर्षवर्धन पाटील आणि ते सागर बंगल्यावर दाखल झालेले आहेत। बारामती लोकसभेसंदर्भात सागर बंगल्यावर एक बैठक बोलावण्यात आलेली आहे आणि या बैठकीसाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे आता सागर बंगल्यावर पोहोचलेले आहेत। बारामती लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून रणनीती आखली जात आहे आणि त्यासाठीच आपण बघतोय सध्या हर्षवर्धन पाटील बारामती मतदारसंघासंदर्भात चर्चा करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर दाखल झालेत। विनायक डावरुंग माझे सहकारी आपल्याला याविषयी अधिक माहिती देत आहेत। विनायक, सुमित बरोबर आहे। सागर बंगल्यावरती एक महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती बारामतीबाबत आज होते। काल म्हाडाबाबत सगळा चर्चा जी आहे ती झालेली पाहायला मिळाली। तिढा जो आहे तो म्हाडाचा काढ सोडवण्यासाठी फडणवीसांच्या सागर बंगल्यावरती विविध बैठका झालेल्या पार पडल्या आणि आज बारामतीची बैठक जी आहे ती या ठिकाणी पार पडते। हर्षवर्धन पाटील आणि त्यांची मुलगी अंकिता पाटील हे दोघेही सागर बंगल्यावरती दाखल झालेले आहेत। फडणवीसांसोबत ही सगळी चर्चा जी आहे ती केली जाणार आहे। आपण बारामती लोकसभा मतदारसंघ पाहिला तर पवार विरुद्ध पवार असा हा संघर्ष जो आहे तो या लोकसभेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। महायुतीच्या उमेदवार सुमित्रा पवार जे आहे ते असणार आहेत आणि त्यामुळे त्यांना संपूर्ण मदत जी आहे ती महायुतीकडून झाली पाहिजे, याच अनुषंगाने ही बैठक जी आहे ती घेतली जाते। एकीकडे आपण जर पाहिलं तर विजय शिवतरे ते सुद्धा विरोधात त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार असणार आहेत। तर इंदापूरमधून आपण जर पाहिलं तर हर्षवर्धन पाटील यांचं संपूर्ण वजन आहे आणि इंदापूरमधून मतदान जे आहे ते सुमित्रा पवार यांना योग्य पद्धतीने झालं पाहिजे, यासाठीच ही बैठक जी आहे ते असल्याचं बोललं जात आहे। अंकिता पाटील यांनी सुद्धा काही दिवसापूर्वी दत्ता मामा भरणे यांच्या विरोधात नाराजी जी आहे ती व्यक्त केलेली होती आणि त्यामुळे हे कुठेही नाराजी जी आहे ते आता या मतदानाच्या वेळी असू नये, समन्वय जो आहे तो कुठेतरी महायुतीत असला पाहिजे, यासाठीचीच आजची ही बारामती संदर्भातली बैठक जी आहे ती महत्त्वपूर्ण फडणवीसांच्या सागर बंगल्यावरती आता सुरू झालेली आहे। कुठेतरी जे हेवे दावे आहेत, जे अंतर्गत वाद आहेत प्रत्येक लोकसभेमधले, ते सोडवण्याचे प्रयत्न जे आहेत ते कालपासून देवेंद्र फडणवीस करतायत। काल म्हाडामधला जो अंतर्गत वाद जे होते त्याबाबतचे सगळे नेते जे म्हाडामधले जे आहे ते आलेले होते। आज बारामतीबाबत ही सगळी चर्चा जी आहे ती करते स्वतः हर्षवर्धन पाटील या ठिकाणी आले आहेत आणि त्यांची मुलगी जी आहे अंकिता पाटील आले। त्यामुळे महायुतीचा उमेदवार कुठेतरी निवडून आला पाहिजे, यासाठीचे हे सगळे प्रयत्न जे आहेत ते या बैठकीतून होताना पाहायला मिळत आहेत। नक्कीच सुमित, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी